आत्ताच नामदार आदरणीय दिलीपराव वळसे पाटलांनी आम्हाला सूचना केल्या की आता भविष्यामध्ये पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये एवढ्या 2-3 दिवसात त्याचं व्हिडिओ मेडियाशी चर्चा करून त्याचा आढावा घेऊन त्याबाबत आम्ही तो निर्णय घेणार आहे. माझं नियोजन आत्ताच नाही, गेली अनेक वर्षे मी समाजात काम करतो आहे. फक्त एवढं जरा सकाळचा थोडा एक 9-10 वाजेपर्यंत थोडा एक माझं एक दैवी भावना आहे किंवा असं काय मला देवदर्शन केल्यावर बाकीचे इतर वेळ मी कधी जरी दिवसभरात कुठेही जरी हे केलं तर मी त्या प्रशासन असेल किंवा इतर तालुक्यामधील कुठलंही काम असेल तर मी वेळ देणारा कार्यकर्ता आहे. मला जाणीव आहे की मी अनेक वर्ष 30-35 वर्ष या तालुक्यात काम करतो आहे. मला सर्व प्रश्नांची जाणीव आहे आणि जिथं जिथं जाता येईल तिथं मी योग्य त्या वेळ तर 100% देणारच आहे. आणि आता जरी मला जे पक्षाने आदरणीय साहेबांनी जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडण्याच्या दृष्टीने मी अहोरात्र प्रयत्न करणार आहे. नाही, ही संस्था कुठली असू, एकदा निवडणूक झाली का तो विषय तिथं संपवायचा असतो आणि सगळ्यांना बरोबरीने घेऊन प्रशासन असेल किंवा सर्व सदस्य असेल यांना जर बरोबरीने घ्यायचं कामसुद्धा व्यवस्थित होतं आणि कोणाचे काही जरी म्हणणं असलं तर सगळ्यांना विचारात घेऊन करता येईल. वर्ष प्रशासन होतं इथं, मलासुद्धा काहींचा आढावा घ्यायला जरा वेळ जाणार. तो सगळ्या ग्रामसेवकांना घेऊन त्याचा आढावा घेऊन कुठं कुठं त्याबाबत नियोजन करता येईल त्या पद्धतीने मी ते BDO मॅडम असेल किंवा मी उपसभापती आमचे सदस्य असेल त्यांच्या माध्यमातून पुढील काळात ते नियोजन करणार आहे. आता हे मार्च एंडिंगनंतरच ते पुढील काळामधील ज्यांचं ऑनलाईन आता ते पहिल्यासारखं नाही राहिलं. ऑनलाईनमध्ये जे लोक अर्ज करतील कुठल्याही सुविधा असेल म्हणजे वैयक्तिक लाभाच्या योजना असेल किंवा इतर काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे योजना असेल त्याचे सगळ्यांचे जे काही रजिस्टर ज्यांनी फॉर्म भरले असेल प्रत्येक विभागामध्ये त्यांचा आढावा घेऊन त्या पद्धतीने पुढील नियोजन आम्ही त्याबाबत करणार आहे. आता कसं आहे 3 वर्ष प्रशासन होतं आणि जरी संधी जरी असली तर मला काही जुन्या काळातला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा अनुभव आहे आणि तो विचार करून पक्षश्रेष्ठींनी असेल साहेबांनी असेल किंवा केलं तर मी त्या प्रशासन असेल किंवा इतर तालुक्यामधील कुठलंही काम असेल तर मी वेळ देणारा कार्यकर्ता आहे. मला जाणीव आहे की मी अनेक वर्ष 30-35 वर्ष या तालुक्यात काम करतो आहे. मला सर्व प्रश्नांची जाणीव आहे आणि जिथं जिथं जाता येईल तिथं मी योग्य त्या वेळ तर 100% देणारच आहे. आणि आता जरी मला जे पक्षाने आदरणीय साहेबांनी जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडण्याच्या दृष्टीने मी अहोरात्र प्रयत्न करणार आहे. माझं शेड्यूल सोमवार, शुक्रवार, मंगळवार ह्या दिवशी अधिकारी इथे वेळ देतात. म्हणजे त्या काही अधिकाऱ्यांना जुन्नर तालुका आहे, आंबेगाव आहे, काही त्यांचं नियोजन ठरलेलं असतं. काहींना मंगळवार असतो, काहींना शुक्रवार असतो. म्हणून सरासरी सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार हे कंटिन्यू दिवस मी इथं वेळ देणार आहे आणि मधल्या काळातसुद्धा वेळ देणारच आहे. आणि त्यांचंसुद्धा नियोजन करताना प्रत्येकाने आता 3 वर्ष प्रशासन होतं त्यामुळं ते काही तुम्ही म्हणता त्या पद्धतीने तो कारभार चालू होता. पण आता ते सगळ्यांना शिस्त पाळण्याच्या दृष्टीने मी BDO मॅडमशी चर्चा करून जे काही थंब असतात त्या थंबला वेळेच्यानुसार त्या पद्धतीने नियोजन पुढील काळात करणार आहे.